निवासस्थानी आपण आता आहोत. भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर आज नाशिकमध्ये अतिशय जल्लोषपूर्ण वातावरण आपल्याला दिसते. भुजबळ फार्मवर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं असं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. अनेक समर्थक या ठिकाणी या कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो अद्यापही सुरू आहे. या सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि नाशिक जिल्ह्याला सिनियर म्हणून भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद मिळावे, कारण या नाशिक जिल्ह्यामध्ये 7 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. साहेबांचा एवढा अनुभव पाहून साहेब सिनियर असल्यामुळे पालकमंत्रीपद मिळावे साहेबांना या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाशिक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्यावे, ते आज कुठेतरी सन्मानपूर्वक स्थान मिळालेलं आहे. याच अनुषंगाने आज सर्व आम्ही आनंद उत्सव साजरा करतो. अनेक पदाधिकारी ओबीसीच्या दुखवल्या होत्या तात्पुरत्या स्वरूपात नाराजी कार्यकर्त्यांनी दाखवलं. नाशिककरांच्या मनामध्ये खंत की साहेबांसारखा हेवीवेट नेता मंत्रिमंडळाच्या बाहेर, परंतु आज खऱ्या अर्थाने अजितदादांनी किंवा फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, यांनी तो जो काही न्याय दिलेला आहे. आणि दुसरी आनंदाची बाब म्हणजे आम्हाला जर पालकमंत्री अजून मिळालं किंवा त्याच्याकरता सुद्धा आम्ही सर्वजण त्या ठिकाणी मागणी करत आहोत. खऱ्या अर्थाने साहेबांना त्या ठिकाणी न्याय मिळेल. कार्यकर्ते अतिशय खुश आहेत आणि साहेबांचा जल्लोष हा जोरात चालू आहे. आपण बघितलं की भुजबळ फार्मवर कशा पद्धतीनं अतिशय जल्लोषपूर्ण वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे. सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मागणी होत होती. मात्र कुठेतरी भुजबळांना मंत्रिमंडळात समावेश न दिल्यामुळं काहीशी नाराजी पदाधिकाऱ्यांमध्ये होती. छगन भुजबळ यांनी देखील ही नाराजी व्यक्त केलेली होती. नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस अजित पवार यांचा दौरा झाला त्यावेळेस छगन भुजबळ यांनी दौऱ्यापासून अंतर राखणं पसंत केलेलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर देखील होल्डिंगबाजी देखील आपल्याला बघायला मिळाली. परंतु आज कुठेतरी छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश होत आहे आणि कुठेतरी आनंदाचं असं वातावरण आहे. आणि पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी देखील मागणी या ठिकाणी केलेली आहे. मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.